PCOS मुळे माझ्या स्किनवर खूप जास्त परिणाम झाला होता आणि माझी स्किन जी आहे ती डल आणि एकदम ग्लो कमी झाला होता. सो मी एक होममेड फेस पॅक रेडी केला आणि त्या फेस पॅकने माझ्या चेहऱ्यावर जो आहे तो हळूहळू इफेक्ट चांगला दिसायला लागला. तर मी तुमच्यासोबत पण आज त्या फेस पॅकची रेसिपी शेअर करते. पहिलं आपल्याला घ्यायची आहे मसूर डाळची पावडर. इथे मी घेतली आहे, थोडीशी अशी दरदरीत वाटून घेतली आहे. ती आपण या जारमध्ये घालूया. मसूर डाळ जी आहे ती आपली डेड स्किन काढायला मदत करते. दुसरं घेतलं आपण बेसन. बेसन आहे ती आपली स्किन क्लीन करायला आणि ब्राईटनेस करायला मदत करते. तिसरं घेतलं आपण कॉफी पावडर. कॉफी पावडर जी आहे ती आपलं स्किन जेंटल एक्सफोलिएट करते आणि फ्रेश दिसायला स्किन मदत करते. आणि चौथं इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे आपली हळद. हळद जी आहे ती आपल्या स्किनला काम ठेवून नॅचरल ग्लो द्यायला मदत करते. 4 लेअर जे आहेत ते आपण चांगले मिक्स करून घेऊया. आपला फेस मास्क आणि फेस वॉश रेडी आहे. तुम्ही ॲज अ फेस वॉश पण यूज करू शकता याला. आता हा फेस पॅक आपण रेडी करूया आणि आपल्या फेसला लावूया. मी इथे हा फेस पॅक घेतलाय. आता याच्यामध्ये मी रोज वॉटर घालते. तुम्ही दही किंवा नॉर्मल वॉटर पण घालू शकता. आता ह्याची चांगली स्मूथ पेस्ट बनवून घेऊया. हा फेस मास्क जो आहे तो माझ्या स्किन केअरचा एक रुटीन बनला आहे आणि खरंच याने मला खूप जास्त चांगला रिझल्ट येतो. स्मूथ पेस्ट जी आहे ती रेडी झालेली आहे. याला आपण फेस लावून घेऊया आणि पेस्ट लावून 10 मिनटं आपण 10 ते 15 मिनटं आपण ठेवून देणार आहोत. तुम्ही जर मॉर्निंगमध्ये हा फेस पॅकचा यूज केलात तर खरंच दिवसभर तुमची स्किन जी आहे ती एकदम फ्रेश वाटेल. हा जो मास्क बनवला आपण तो तुम्ही तुमच्या फुल बॉडीला पण लावू शकता. तुम्ही टॅनिंग असेल तुमच्या बॉडीवर तर यूज करून बघा. 10 मिनिटं झाली आहेत. आता हा फेस मास्क आहे ना थोडा ओला असतानाच आपल्याला याला स्क्रब करून चांगलं वॉश करायचं. मी फेस वॉश केलेला आहे. फ्रेश वाटतं एकदम स्किनला माझ्या आणि एकदमच छान मॉइश्चर वाटतं. PCOD PCOS मुळे स्किनवर ग्लो येऊ शकत आहे असं नाही आहे. फक्त स्किनला थोडा एक्स्ट्रा केअर करावी लागते. सो तुम्ही पण हा फेस पॅक नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला पण PCOD PCOS मुळे असे काही प्रॉब्लेम्स होत असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. लाईक, शेअर, फॉलो, कमेंट आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.